मित्रांनो नमस्कार. आपण मागल्या जवळपास फेब्रुवारीमध्ये 21-25 दिवसापूर्वी आपली जी काही CIDची ॲड आलेली आहे आणि त्या CIDच्या ॲडमध्ये आपल्याला म्हणजे जाहिरातीमध्ये आपल्याला अभ्यासक्रम दिला आहे. अभ्यासक्रम म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम सविस्तर दिला आहे का तर अजिबात नाही. आपल्याला त्याच्यामध्ये फक्त विषयाची नावं दिलीत. हे 8 विषय आपल्याला सांगितलेत. म्हणजेच त्याच्यामध्ये निरीक्षण चाचणी हा स्वतंत्र विषय, GS हा एक स्वतंत्र विषय, फिजिक्स, केमिस्ट्री, कम्प्युटर, मॅथ म्हणजेच गणित, इंग्रजी आणि मराठी. परंतु त्याच्यामधला सविस्तर अभ्यासक्रम जो आहे की निरीक्षण चाचणीमध्ये काय असणार आहे, गणिताचा भाग कोणता असणार आहे, फिजिक्स केमिस्ट्री काय आहे, कम्प्युटरचं काय आहे, हा आपला कुठलाच भाग त्यांनी विचार दिलेला नाही सविस्तररित्या. तर त्या संदर्भात आपण माहिती घेतली असता आपल्याला सांगण्यात आलं की पुढील आठवड्यात म्हणजेच या सोमवारपासून, आता झाला आज 4 दिवस झाले, अर्थात शुक्रवारपर्यंत म्हणजेच उद्या संध्याकाळपर्यंत सिलेबस हा CID ऑफिसच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसुत होईल. जर नाही झाला तर सोमवार किंवा मंगळवारपर्यंत आपला सविस्तर अभ्यासक्रम CIDच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला मिळणार आहे. ज्यांनाही या म्हणजे बऱ्याच जणांचे कॉल आणि मेसेज येत होते की सविस्तर अभ्यासक्रम काय असणार आहे, तर त्या संदर्भात त्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ आपण बनवत आहोत. याच्यामध्ये ज्यांच्याकडे हा अभ्यासक्रम ऑफिशियल वेबसाईटवर सगळ्याला मिळेलच, पण ज्यांच्याकडे हा नसणार आहे, ज्यांना हा मिळणार नाही किंवा त्यांना कोणत्याही पद्धतीने त्यांच्याकडे पोहोचत नसेल, तर तुम्ही काय करा की 9922485500 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, फोन नंबर आहे, याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज टाका, मी तुम्हाला ती अभ्यासक्रम डाउनलोड करून तुमच्यापर्यंत पोहोचवेल. आणि सध्या जे चालू आहे तुमचा अभ्यास तो त्याच पद्धतीने चालू ठेवा. येत्या मंगळवारपर्यंत, कदाचित शुक्रवारी उद्या किंवा शनिवार रविवार सुट्टी झाल्याच्यानंतर सोमवारी किंवा मंगळवारी अभ्यासक्रम आपल्याला मिळून जाणार आहे. तर जे अभ्यास चालू ते चालूच ठेवा, पण तोपर्यंत आणि त्याच्यानंतर आपण प्रॉपरली अभ्यासानं जाऊ शकतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.